मग काही लोक म्हणतात नशीब भगवंतच बनवतात, नशिबात असेल तसं होईल, बघू काय होईल ते आपल्या नशिबात, नशीब भगवंताने पाठवलंय करूया असं. मग हातात काय आहे? तुमच्या बँकेत बॅलन्स बँक टाकती, नातेवाईक टाकतात का तुम्ही टाकतात? तुमच्या बँकेत जे पेमेंटची सॅलरी जमा होती ती तुमच्या कामामुळे जमा होती का बॉस खुश झालाय म्हणून जमा होती? मग आपल्या प्रारब्धाच्या बँक अकाउंटमध्ये आपण आपले कर्म साठवतो, चांगले आणि मग चांगले आणि वाईट कर्म पाहत असताना तुमच्या लाईफमध्ये दोन्ही पण कर्म जम घ्यायला तयार आहेत. चांगलं आणि वाईट हे दोन्ही कर्माचे फळं आपल्याला भोगायचे आहेत. फक्त ती परिस्थिती मॅच झाली का ते कर्म एंट्री करतात. कारण की भगवंत सर समजतंय ह्या माणसाला इथून याचं वर्तमान काळ याचं एवढी लाईफ दिसते, पण भगवंत लॉंग टर्म जर्नी पाहतात, काय सुख आणि काय दुःख आहे त्याच्या ॲक्शननुसार त्याला देण्याचा प्रयत्न करतात. डोंगर आहेत चांगल्या आणि वाईट कर्माच्या, राशीच्या राशी आहेत, काही जन्माला येताना भोगायचे आहेत, काही मुला थ्रू, काही